तर नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार सीडिंग स्टेटस कसं चेक करायचा. ओके, तर तुम्हाला गुगल ब्राउझरवरती यायचं आहे. इथे सर्च करायचं आहे UIDAI, अशा प्रकारे सर्च करायचं आहे, एंटर करायचं. त्याच्यानंतर फर्स्ट लिंकवरती क्लिक करा. मग इथून तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जी प्रेफर्ड आहे ती, लाईक हिंदी, इंग्लिश, मराठी. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही इथे यायचं आहे आधार सर्व्हिसेस म्हणून, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आधार सर्व्हिसेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन पोर्टलचा इंटरफेस भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे आधार लिंकिंग स्टेटस, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवरती नॅव्हिगेट होता. इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. इथे आधार नंबर तुम्ही इथं इन्सर्ट करू शकता. मी इथं माझा आधार नंबर एंटर केलेला आहे आणि जो काय असेल तो इथं इमेजमध्ये दिसतो, तो कॅपचा कोड तुम्हाला इथं इन्सर्ट करायचा आहे एकदम प्रॉपर. ओके, ठीक आहे. आणि लॉग इन विथ OTP. त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचं आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती OTP जाईल आणि तिथून तुम्ही OTP इन्सर्ट करा. ओके, आपण लॉग इन आणि त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन भेटतील. सर्व्हिसेस, डॉक्युमेंट अपडेटेड, लाईक आधार डाउनलोड. तुम्ही इथून आधार डाउनलोड सुद्धा करू शकता. तुम्ही PVC कार्ड सुद्धा अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अपडेट आधार आणि आपल्याला जे आधार सेटिंग स्टेटस पाहिजे होतं बँकचा, तर इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल की बँक सेटिंग स्टेटस. याच्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला पाहायला भेटेल की नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर. इथे बघा, हा आपला आधार नंबर आहे आणि त्याचा बँक सेटिंग स्टेटस इनॅक्टिव्ह आहे. जर बँक स्टेटस इनॅक्टिव्ह आहे तर तुमच्या खात्यामध्ये DBT मार्फत जे होणारे पेमेंट आहे ते रिसीव्ह होणार नाही. तर तुम्हाला जवळच्या बँकेमध्ये जाऊन जी काही तुमची बँक असेल तिथे जाऊन तुम्हाला आधार लिंकिंग आणि KYC करायचे. धन्यवाद मित्रांनो.